श्री स्वामी समर्थ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्त जन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, त्यांप्रती सकल सुखे अनुकूल सती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्मगाध, तया लागला ब्रह्म संबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पण पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यांस. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे. भोवसाल दिधली दाने, आरोग्य भावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्ण वर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविले व्याधी पासोण, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली भाऊ असा, ऐसे लुटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. येथे वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्राप्त स्नाने करोणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती होती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमाण भक्त, अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजती ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यमन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमाण, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशात. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यांत सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ती होतसे. व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पिढितो. तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधी पासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. यमन स्मशान भूमींत, आले येती राज त्वरित. एका नूतन खांचेत, निजले छाती टाकोनी. सेवे करी शंकररावांसी, म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाणा दिदला फकीरांसी. आणि शेकणूर दर्ग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यांत घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पडे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही दिवस लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी.
घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गौडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. निशाय नमः. गाठे होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा म्हणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळापाणामी द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. बुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. बुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुल्क पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगुडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा पुली लावावी. रावबाजी श्री वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी. निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे
वर्णिले अल्पव्रत मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणुनी तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसूत प्रेमळ भक्त दशमोध्याय गूढः श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु। श्री स्वामी समर्थ अध्याय 11। श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरकुडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य संप्रत करिताती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमात्री तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केली गाणगापूर परम पावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले रसिय सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावांत सेवे करे बरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करुणिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोण ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सूतकांता शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्थपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पूर्वजी बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसुनी तिथे शेळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हिना फुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती एवोनिया दर्शन देती बाळाप्पाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी एवोनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नादत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालुनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वाने मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे रसिय सरस्वती येती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गूढः श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ अध्याय 12। श्री गणेशाय नमः। करावया जगत उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होता तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहुण बाळाप्पाने
धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र उंठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यास वे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळापा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ वसती नृप मंदिरांत. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रत्यकाळी उठवण षटकर्म ते आचरून. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी भूतजन. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. भूतजन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पानी पाहुण नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लुटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष तिथले कानोल्यांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळाप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे कुणी समर्थ हसमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी. दोन चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुल्क पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याध्यायी वाढले.
द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादी कल करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले ते पासून बाळाप्पासी त्रास देत हरदिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो जोडाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा भूत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनांत विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे जोडाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाचे चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कुणी उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी उणी सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईचे ऐसे भाषण ऐकोण जमादार परतोण नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुणी द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती कोणे केवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी भोसाळ ते ऐकोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे थोणी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे थोणी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशेब ठेवित जपाचा काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती बाईवरी भू होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी समर्थे दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले
मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतनी तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देव तुम्हासी प्रकार सरकारांतुनी. बाळाप्पा बोलणे तयांसी द्रव्यशाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून, करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चयानी भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती, सद्भावे जय नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रत्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा, जय जयाजी अगशमणा, जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी धावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रता कर्मे आटपोणी, मग बैसावे आसनी भक्ती धरोणी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी, मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा हृद अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूप दीपार्ती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा, परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेद वंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तू जीव सुंदर पूर्ण चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तूच लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचाच रे शास्त्रांतेही नाव रे, विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. प्राण ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षी दीनानाथ दासाकडे पाहावे. आता तुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या म्हणा, कृपा समुद्री आमीना आश्रय दे जे सदैव. पापतापानी दैन्य सर्व जावो निरसोण, इहलोकी सौख्य देवोण परलोक साधन करावे. दुस्तर हा भव सागर याचे पावा वया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला तो ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भूली नाना न बाध होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण ध्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोण ज्ञानार हृदयी प्रगटोपय. शांती मणी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भाव दुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भव पंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके ध्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीणत नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा होरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती.
तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त आम्ही ऋण लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु.